नमस्कार, मी सिद्धेश मुरकर। सर्वप्रथम तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा। आणि आज आपल्या पॉडकास्टमध्ये आपण गप्पा गोष्टी मारणार आहे दहिसर रिव्हर फेस्टिवल बाबत। सर्वप्रथम मी तुम्हाला माहिती देतो दहिसर रिव्हर फेस्टिवल काय आहे। दिवाळीमध्ये दहिसरमध्ये एक मोठ्या प्रमाणात फेस्टिवल साजरा केला जातो। दहिसर रिव्हर फेस्टिवल हा दहिसरची जी नदी आहे त्याच्या आजूबाजूला हा फेस्टिवल साजरा केला जातो। आणि या फेस्टिवलमध्ये मोठ्या प्रमाणात उत्साह आणि आनंदात दिवाळीचे सर्व सण आणि कार्यक्रम केले जातात। आणि या कार्यक्रमात मोठ्या प्रमाणात मोठे हिंदी आणि मराठी कलाकार येतात आणि इकडच्या लोकांचा उत्साह वाढवतात। आणि इकडे जी दहिसरची नदी आहे त्याच्या स्वच्छतेबाबत इकडच्या नागरिकांना नेहमी एक सोशल मेसेज दिला जातो। आणि जो मोठ्या प्रमाणात हा जो उत्साह केला जातो दहिसर फेस्टिवल त्याचे कार्याध्यक्ष दिवेश सर आज आपल्या सोबत आहे। आपण त्यांच्या सोबत सर्वप्रथम तुझे स्वागत आहे सिद्धू गोंधे या युट्यूब चॅनलला। थँक्यू। आणि आज सरांबरोबर आपण चर्चा करणार आहे आणि जाणून घेणार आहे या दहिसर रिव्हर फेस्टिवल बाबत कशा प्रकारे याच्या मागे मेहनत केली जाते, किती कष्ट केले जाते आणि लोकांना किती मोठ्या प्रमाणात हा दहिसरमध्ये दिवाळीच्या निमित्ताने आनंद दिला जातो। तर चला आपण त्यांच्यासोबत गप्पा गोष्टी मारूया। सर सर्वप्रथम पुन्हा एकदा सिद्धू गोंधे या युट्यूब चॅनल स्वागत आहे तुमचं। मला व्हिडिओ मार्फत विचारायचं आहे तुम्हाला दहिसर रिव्हर फेस्टिवल ही कल्पना तुम्हाला कशी सुचली? सो नमस्कार, मी दिवेश कुडवळकर आणि मी इकडचं कार्याध्यक्ष आहे आणि माझ्याबरोबर माझा पार्टनर कमलेश तांडेल। ओके, आम्ही दोघं आणि विनीत सबनीस आहेत माझ्याबरोबर आणि आमच्या शीतलताई मात्रे आहेत। ओके, त्यांचा हा वॉर्ड होता आहे आणि त्यांच्यानुसार म्हणजे त्यांनी सांगितलेलं त्यांच्या कार्याध्यक्षाच्या अंडरमध्येच आम्ही हा सगळा रिव्हर फेस्टिवल कार्यक्रम करतो। ओके, तो याचा उद्देश म्हणजे ही जी आपली नदी आहे ती फार वर्षापूर्वी लोक इकडे गणपती विसर्जन करायचे। ओके, म्हणजे खूप आधी मला वाटतं 84 मध्ये स्वच्छ होती नदी। मी ऐकलं की लोक पिण्यासाठी वापरायचे, पिण्यासाठी असं नाही पण आंघोळ वगैरे करायची। आणि पूर्वी अमिताभ बच्चन वगैरे आणि या गाड्यांमध्ये शूटिंग झालेली आहे। ज्या भावदेवी आहे म्हटलं की या दहिसर नदी आहे इकडे सगळी शूटिंग झालेली आहे। म्हणजे ती एवढी छान आणि सुंदर होती। पण कालांतराने त्याचं थोडं म्हणजे खूप इमारती वगैरे झाल्या, हॉस्पिटल्स झाले, तर त्याचं सगळं ड्रेनेज पाईपलाईन वगैरे आपल्या नदीमध्ये सोडलं गेलं आणि त्या नदीचं रूपांतर नाल्यामध्ये झालं। त्याच्यामुळे काय झालं की ही नदी घाण झाली, वास यायला लागला, लोक कचरा टाकायला लागली। लोकांना वाटलं आता हा नालाच आहे, त्यामुळे लोक येणारे जाणारे पण लोक याच्यात कचरा टाकायला लागली। त्यामुळे ही नदी पुन्हा होईल हे वाटलं नव्हतं कोणाला। पण आमच्या जे शीतलताई मात्रे आहेत त्यांनी हा विडा उचलला आणि गेल्या 5 वर्षापासून हा उत्सव आम्ही करतो दहिसर रिव्हर फेस्टिवल। आणि तुम्ही आता बघाल की पहिला जो नाला होता तो आता हळूहळू त्याला नदीचं स्वरूप यायला लागलं। सो लोक 90% तरी लोक यात कचरा टाकत नाही, पण काही 10% लोक आहेत ते टाकतायत, पण तेच थांबवायचं आपल्याला काम आहे। सो या नदीचं पुनरुज्जीवन करण्यासाठीच आपण हा कार्यक्रम घेतलेला आहे। लोकांना कळू दे की रिव्हर फेस्टिवल म्हणजे हा नदीसाठीच केलेला एक कार्यक्रम आहे। नदीच्या बाजूला तुम्ही आला, नदी आपल्याला किती महत्वाची आहे या कार्यक्रमातून कळतं। हा रिव्हर फेस्टिवल चालू केल्यापासून सुरुवातीला पहिलं वर्ष आम्हाला वाटलं नव्हतं की हा दहिसरवाल्यांसाठीच कार्यक्रम म्हणजे दहिसरवासियांसाठीच होता कार्यक्रम। हा झाला 2021 ला चालू झाला, आम्ही केला 2021 आणि 2025, हा एक 5वं वर्ष आहे। सो 2021 ते या 4 वर्षामध्ये आपलं दहिसरचं फेस्टिवलचं नाव मुंबईत झालेलं आहे। सो आमच्याकडे स्टॉल आहेत ना, ते माझ्याकडे अंधेरीवरून, माझे बदलापूरवरून, भांडूपवरून, गोरेगाव सगळी स्टॉल बुक झालेले आहेत। आणि इथे येणारी लोक गोरेगाव ते विरार या पट्ट्यामधून लोक येतात। आणि या वर्षी तरी मला वाटतं संख्या म्हणजे जवळजवळ एक 20 ते 25 हजार लोक प्रत्येक दिवशी येतात। आणि हा 4 दिवसाचा कार्यक्रम आहे आणि भरपूर छान छान गोष्टी असतात मजा करायला वगैरे। खूप छान उत्तर दिलंय की दहिसर रिव्हर फेस्टिवल याचं नाव कसं पडलं। दहिसर नदी स्वच्छ करण्यासाठी इकडे नागरिकांना एक मेसेज दिला जातो, सोशल मेसेज दिला जातो आणि तो दिवाळीला इकडे वेगवेगळे कार्यक्रम केले जातात। आता मला विचारायचं, कार्यक्रम केले जातात कोणते कोणते कार्यक्रम तुम्ही इथे केले जातात आणि उपक्रम इथे केले जातात? अच्छा, सो आपल्याकडे कसं आहे ना, दरवर्षी एक पहिल्या दिवशी आपण एक मराठी कार्यक्रम ठेवतो। दिवाळी पहाट नसतो, आपला संध्याकाळचा कार्यक्रम असतो। सो गेल्या 3-4 वर्षापासून अभंग रिपोर्ट हा कार्यक्रम आपण करतो। ओके, ठीक आहे। यावेळी जरा काही चेंज म्हणून आपण एक ओमकार पाटील भक्ती ते बॉलिवूड असा एक कार्यक्रम ठेवलेला आहे। ओके, पहिल्या दिवशी मराठमोळा कार्यक्रम आहे आणि तो झाल्यावर दुसऱ्या दिवशी आपला एक आपण स्पेशली एक पंजाबी सिंगर बोलवलेला, अचराज सिंग राणो। ओके, पंजाबी सिंग म्हणजे इकडच्या लोकांना वेगवेगळ्या कल्चर म्हणजे मराठी म्हणा, पंजाबी म्हणा, हिंदी म्हणा, असे वेगवेगळे कल्चर आपण इकडे सेलिब्रेट करतो। तो एक पंजाबी आर्टिस्ट आहे अचराज सिंग राणो, तो परफॉर्म करणार आहे।
तिसऱ्या दिवशी आपण स्पेशली एक प्रेरणा रावत करून एक बँड आहे, तिला दिल्लीवरून आपण इकडे बनवलं. दिल्लीवरून तो पूर्ण बँड आहे ना तो दिल्लीचा आहे. ओके. आणि तो सगळा बँड आपल्यासाठी दहिसर रिव्हर फेस्टिवल मध्ये परफॉर्म करण्यासाठी मुंबईत पहिल्यांदा येतात. ओके. तर आपण त्यांचं स्वागत करत आहोत आणि आपण ते इकडे त्यांचा प्रोग्राम ठेवलाय. आणि चौथ्या दिवशी आपला आयुष शर्मा आहे, जो गेल्या वर्षी पण होता, पण पब्लिक डिमांडमुळे आम्हाला तो पुन्हा आणावा लागला, कारण का त्याचा एवढा रिस्पॉन्स एवढा सुंदर होता ना की लोक बोलले हा मला पाहिजे पुढच्या वर्षी, म्हणून तो आपण ठेवलेला आहे पुन्हा. आणि या ठिकाणी मागे बघाल तर आर्ट आहेत, फूड आहे, फूड वेगवेगळ्या टाईपचे फूड आहेत. व्हिडिओ ते बघा तुम्ही. आणि जवळजवळ 70 स्टॉल आहेत आपल्याकडे. 70 स्टॉल आहेत, ज्यात 45 ते 50 फक्त फूडचे आहेत आणि बाकी सगळे उर्वरित सगळे आपले ह्याचे शॉपिंगचे आहेत. आणि खूप मजा असते लोकांना इकडे. खूप लोकांना आवडतं की नवीन कपडे घालून कुठे बाहेर पडायचं. तर हा एक माध्यम आहे. लोकांबद्दल आम्ही 4 दिवस इकडे खूप मजा करतो, स्वतःच्या फॅमिलीला एकत्र भेटून इकडे सेलिब्रेट करतो. ओके. आणि मी पण बघितलंय खूप छान प्रकारे इथे सजावट केलेली आहे, लाइटिंग केलेली आहे. आणि आधी वाटायचं की इथे दहिसरची लोक यायची, आता तर अंधेरी लांबून लांबून ठाण्यावरून पण लोक येतात. एवढा छान रिस्पॉन्स येतो आणि खूप ठिकाणी त्याचा व्हिडिओ जातात आहे आणि एवढा लोकांना छान रिस्पॉन्स येतात. इकडच्या लोकांना एवढ्या प्रकारे आवडत आहे. पण इकडचे जे आता हे कार्यक्रम करायला खूप माणसाची गरज लागते, मॅन पॉवर खूप लागते. इकडची लोक, दहिसरची लोक आणि इकडचे जे युवा आहेत आमच्यासारखे, ते कशी तुम्हाला प्रकारे मदत केली जाते इकडे? सो इकडचे दहिसरकर जेवढे पण आहेत, सो मी पण बेसिकली दहिसरकर आहे. मी इकडे दहिसर मध्येच राहतो. ठीक आहे. माझं लहानपणापासून मी दहिसर आहे. सो दहिसरचं प्रेम म्हणजे दहिसरचं आपल्याला नाव मोठं करायचं आहे, कारण का मुंबईचं मी म्हणेन की प्रवेशद्वार हे दहिसर आहे. ठीक आहे, बरोबर. इकडे आपल्याला प्रवेशद्वार लाभलं तर लोकांना कळू दे का बा स्वागत तुमचं करतंय मुंबईमध्ये. मुंबईमध्ये एवढा मोठा या साईडला फेस्टिवल होतोय, त्याची दखल आपल्याला लोकमतने घेतलेली आहे. गेल्या वर्षी रेडिओ सिटीने घेतलेली आहे. रेडिओ सिटीने एक इंटरव्ह्यू दिला आपला. मी इंटरव्ह्यू दिला होता रेडिओ सिटीमध्ये आणि आपला तो लाईव्ह झालेला आहे. बिग FM मध्ये आपला इंटरव्ह्यू आला. त्या लोकांनी सुद्धा दखल घेतली आपली की हा फेस्टिवल एवढा होता आणि इथे खूप लोक येतात आणि वेगवेगळ्या व्हरायटी असतात, वेगवेगळे आर्ट असतात. त्यामुळे हा सगळे म्हणजे लोकांमध्ये पसरलेला आणि खूप लोकांना माहित झालेला आहे. ओके. आता इथे मोठ्या प्रमाणात तुम्ही बोलता गर्दी पण असते, तर तुम्ही कशी मॅनेज करतात एक गर्दी? सो आणि सिक्युरिटी कशी आहे तुमची? सो सिक्युरिटी वगैरे आपल्याकडे सगळीकडे सिक्युरिटी असते 24 तास. ठीक आहे. पुढच्या पॉइंटला आणि मागच्या पॉइंटला असतात. आणि आपले जे स्थानिक लोक आहेत त्यांच्या मदतीने आम्ही हा सगळा कार्यक्रम करतो. ओके. स्थानिक मुलं आहेत ते सगळे आवडीने आपल्याकडे येतात, सपोर्ट करतात आणि काही कार्यक्रम असेल तर एकत्र सहभाग असतो सगळ्यांचा. ओके. आणि सगळे एकत्र मिळूनच दिवाळी साजरी करतात. खूप छान. आता तुम्ही इकडचे जे हे आहेत, तुम्ही ते नदीचा एक मेसेज देता की नदी स्वच्छ करा, अजून तुम्ही कोणते मेसेज देतात तुम्ही तुमच्या कार्यक्रमात मार्फत? सो आम्ही हेच म्हणतो की इकडे तुम्ही फटाके वगैरे वाजवू नका जास्त, फटाक्याने प्रदूषण वगैरे होतं. आम्ही इकडे फटाके वगैरे हे नाही करत. आम्ही इकडे तुम्ही बघाल तर चांगलं एकदम दीप प्रज्वलन केलेलं आहे, लाइटिंग आहे. तुम्ही सेल्फी काढा, फोटो काढा, फॅमिली बरोबर एकत्र या. या वर्षीचं उद्दिष्ट म्हणजे आम्ही एक ना प्रॉपरली एक वेगळा किड्स झोन उभारलेला आहे. किड्स झोन ओपन केला. जवळजवळ 30 ते 35 वेगवेगळे खेळणे आहेत लहान मुलांना खेळायला. म्हणजे फॅमिली घेऊन आलात की तुम्ही लहान मुलांना तिकडे खेळू शकता. तुमचं खाण्या वगैरेचं पण सगळं तुम्ही खाणं पिणं पण सगळे इथे करू शकता. तुम्ही इथे शो एन्जॉय करू शकता. हे सगळं इकडे एकाच ठिकाणी आहे, तुम्हाला कुठे जायची गरज नाही या दिवाळीत. आणि खूप मी बघितलंय खूप छान प्रकारे तुम्ही हे मॅनेज केलंय, दरवर्षी मॅनेज करतात, खूप छान प्रकारे करतात. मला विचारायचं आहे, आता हा जसा कार्यक्रम केला, ओके, लोक एकत्र येतात, सण मजा करतात, मस्ती करतात, अजून तुम्ही काय युवा लोकांना मेसेज देऊ शकता की अजून युवा लोकांना आम्ही हेच देतो की एकत्र दिवाळी सेलिब्रेट करूया तुमच्या फॅमिली बरोबर आणि दहिसर करा. हे दहिसर सगळे आपले कुटुंबच आहे. ठीक आहे. सो आम्ही हाच मेसेज देतो की तुम्ही जी आपली नदी आहे ती स्वच्छ ठेवा, आपण एकत्र दिवाळी सेलिब्रेट करूया, एकत्र येऊया. हा सगळा मेसेज लोकांना असतो. खूप छान. आता तुम्ही एवढा मोठा कार्यक्रम करतात, खूप सारे अडथळे येत असतील, ते कसे सॉल्व्ह करतात? ते काय नाही, अडथळे असे एवढे येत नाही, कारण का ठीक आहे आम्ही एकदम आमचा जो कार्यक्रम आहे ना, जो आम्ही एकदम प्रॉपरली व्यवस्थित लाईनअप केलेला आहे, सगळ्या प्रॉपर परमिशन्स वगैरे सगळ्या घेऊन, म्हणजे कुणाला त्रास होणार नाही आणि आपण कसं प्रमाणे लोक आत येतील, व्यवस्थित जातील, त्यांना काही त्रास होणार नाही, त्या सगळ्याच्या बाबतीत आणि गेली 4 वर्ष हे करत आलोय. त्यामुळे इम्प्रूव्हमेंट आमच्यामध्ये आहे आणि तसा अडथळा वगैरे येत तर नाहीये, पण काही असला तर तो आम्ही मॅनेज करून पुढे चालतो. आणि यावेळी दरवर्षी काही ना काही नवीन असतं. यावेळी अजून विशेष काय आहे? कोण मोठे कलाकार अजून येणार आहेत? कलाकार आपल्याकडे वेगवेगळे दरवर्षी वेगवेगळे आणि मोठे कलाकार असतात. ठीक आहे.
आणि मोठं हेच आहे की मगाशी सांगितलं की किड्स झोन आपण नवीन बनवलंय. अजून एक मोठं आहे की यावेळी 70 स्टॉल आहेत, गेले 40-50 होते. अजून वेगळं आहे की तुम्हाला आर्ट बघायला मिळेल, लाइटिंग वेगळ्या टाईपची केलेली आहे, जी शिवाजी पार्क फेस्टिवल शिवाजी पार्कला केली आहे तशी त्या टाईपची लाइटिंग आपल्याकडे आहे. ओके, तर ती एक वेगळं अनुभव तुम्हाला इकडे घेता येईल दहिसरमध्येच राहून. ओके, खूप छान प्रकारे आपल्याला उत्तरं दिली आहे. सर खूप आज बिझी आहे, तरी पण त्यांनी वेळ काढून आपल्याला छान प्रकारे उत्तर दिले. तुम्ही अजून दिवाळी बाबत काय मेसेज देऊ इच्छिता आपल्या? बस तुम्ही हा आपला कार्यक्रम 20 ते 23 ऑक्टोबर 2025 संध्याकाळी 7 ते 10 वाजेपर्यंत आहे. तुम्ही या कार्यक्रमाचा आस्वाद घ्या, पुढचा आस्वाद घ्या. इथे लाइटिंग बघायला आहे, फोटो सेल्फी काढा. तुम्ही इकडे याल, तुम्ही दहिसर सोडून कुठे जाणारच नाही, एवढं तुम्हाला आवडेल. एवढं तुम्हाला आवडेल. दहिसरमध्ये तुम्ही सेलिब्रेट करा. तुमचे 4 दिवस ना ही दिवाळी खूप चांगली जाणार आहे, एवढं नक्की. शेवटचे 2 प्रश्न विचारतो सरांना. आतापर्यंत एवढं छान तुम्हाला रिस्पॉन्स आला, असा कोणता छान तुम्हाला फीडबॅक कोणी दिला तो आयुष्यभर लक्षात राहील आणि नेहमी तुम्हाला हा सण पुन्हा नेहमी आयुष्यभर ठेवायचा आहे? हा बेसिकली हे फेस्टिवल झालं ना 4 दिवसानंतर मला 5व्या दिवशी एवढ्या लोकांचे मेसेजेस येतात, एवढ्या लोकांचे मेसेजेस येतात की तुमच्यामुळे आम्ही दिवाळी सेलिब्रेट करू शकलो, आम्हाला मजा येते. दहिसरमध्ये एक वेगळं असे आहे, खूप येतात. काहींना मी रिप्लाय करतो, काहींना देऊ शकत नाही रिप्लाय. आमचा एक वेगळा ग्रुप आहे, स्टॉल मेंबर्स आहे, ते लोक करतात. एक 2-3 ग्रुप्स आहेत. रिव्हर फेस्टिवल जिथे सगळे हे कार्यकर्ते काम करण्यात त्यांचं आहे, सगळ्यांचे भरपूर मेसेजेस येतात आणि सगळे आम्हाला मेमरी आयुष्यभरात की काही आजी आजोबा ते लोक आम्हाला सांगतात की अरे खूप बरं वाटलं, मी माझ्या नातवांबरोबर फिरतोय, मजा करतोय. पहिला काय करायचं कळायचं नाही, पण आता नातवांबरोबर मी मजा करतोय आणि मी दहिसरमध्ये राहून हे सगळं बघून खूप छान वाटतं. जेव्हा हे लोक एक सिनियर सिटीजन आम्हाला कधी असं चांगला मेसेज देतात तेव्हा म्हणजे त्यांना खूप काही गोष्टी शिकायला भेटतात आणि आपलं दहिसरमध्ये राहून खूप काही मजा करता येते. शेवटचं काय तुम्ही सांगू इच्छितात व्हिडिओ मार्फत? शेवटचं हेच आहे की नक्की या, तू पण ये फेस्टिवलला, बघा, खरंच एन्जॉय करा. 20 ते 23 ऑक्टोबरला आहे, संध्याकाळी 7 ते 10. नक्की या जरूर आणि तुम्ही खूप मजा करा. ओके, धन्यवाद सरांचे. खूप छान प्रकारे आपल्याला माहिती दिली सरांनी दहिसर रिव्हर फेस्टिवल बाबत, का दहिसर रिव्हर फेस्टिवल हा साजरा केला जातो, नदीबद्दल सामाजिक मेसेज दिला जातो स्वच्छता करण्यासाठी. आणि या दहिसरमध्ये दहिसर रिव्हर फेस्टिवलमध्ये दिवाळी पहाट आणि इतर कार्यक्रम मोठ्या प्रमाणात कसे साजरे केला सरांनी छान माहिती दिली. पण ही मी माहिती दिली, तुम्ही प्रत्यक्षात इथे दहिसरला या कार्यक्रमाला भेट द्या आणि तुम्ही ही मेमरी आयुष्यभर लक्षात ठेवशाल आणि हे तुम्ही बघून तुमच्या इथेही चालू करा आणि सर्वांना एकत्र येऊन जोरात आपली दिवाळी साजरी करा. पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.